प्रमाणे आपले सवंगडी जपले. असा एकमेव काळ आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आहे. जिथं 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 माणसं मरणासाठी आव्हान करायला लागले, असा एकमेव काळ आहे की ज्या ठिकाणी माणसं मरायला पुढे यायला लागले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जर घ्यायचा असेल ना या या दिवशी, तर तो घ्या. छत्रपती शिवाजी महाराज काय होते हे व्यवस्थित जाणून घ्या. असं छत्रपती शिवाजी महाराजांवरचं प्रेम म्हणून मी गोष्ट एक तुम्हाला सांगतो. परवा मुंबईला हिंदू मुसलमानांची दंगल झाली. का झाली, कशासाठी, कारण परंपरा भाग आहे का? परंतु त्याच दंगलीचा मुस्लिम बोलण्यामध्ये काही गुंड होते. त्याच मुस्लिम बोलण्यामध्ये आणि 85 एक लावण्य करून युवती राहत होती, ज्याची आवाजपणी बस बघावं आणि बघतच राहावं इतकी लावण्य करून. त्या गुंडांचा त्या युवतीवर डोळा होता आणि दंगलीच्या कळवाचा फायदा उठवावा आणि त्या युवतीची आबरू उठावी असा बेत त्यांनी आखला. आणि दंगल आणि सोमवार असतानाच रात्री 12-12:30 वाजता हे सर्व गुंड त्या युवतीच्या दाराकडे निघू लागले. जाता जाता दारावर धापा पडू लागल्या. आतली युवती घाबरली, शारली, बावरली. तिला वाटलं आता गुंड आता आपली आबरू उठली जाईल म्हणून ती पळत सुटली. पळता मुंबईच्या एका गलीत होती, गलीतल्या एका बोळीत होती. बोळीच्या एका घरासमोर तिला उशीर दिला. धपकता मुलाने घरासमोर आली, दार फटावलं, दार उघडलं गेलं. दारात धुवा होता आणि दिल्लीचा एक हिंदू युवक. त्याने दारात मुसलमान युवती बघितली. आश्चर्याचा धक्का बसला. त्याने विचारलं, काय कोण? त्या वक्ती युवती म्हणाली, काही गुंड आहेत माझ्या पाठीशी लागले नाहीत, माझी आबरू उडवायचा प्रयत्न आहे त्यांचा, बस एका रात्री मृत्यूचा आसरा दे मला. तो युवक म्हणाला, निश्चिंत आहे, हे घर तुझंच आहे. ते गुंड परत येणार आहेत, तुला जाऊ देणार आहेत, निंबून राहा. स्वतः त्या दाराशी राखून करत उभा राहतो. त्या युवतीला त्या तरुणाने आत घेतलं, आपलं अंथरूण पांघरून दिलं आणि त्या युवतीला सांगितलं, निश्चिंत राहा, मी स्वतः दाराशी राखण करत उभा राहतो. रात्रभर तो युवक राखण करत राहिला. राखण करता करता त्या युवकाला विचार आला, बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानांची, ती मुलगी मुस्लिम, मी हिंदू, मग तिने माझ्या घरात आसरा का मागितला? मी तरुण आहे, मी तरुण तर रात्रीतून तिची आबरू उठू शकतो, माझ्या तावडीतून माझं नाव तिला कोणी नाही, मग का म्हणून ती माझ्या घरात आसरा मागितला? रात्रभर विचार केला त्याने, उत्तर मिळालं नाही. शेवटी सकाळ झाली, युवती घराकडे जायला निघाली. जाता जाता त्या युवकाचे तिने आभार व्यक्त केले आणि त्या युवकाने म्हणून विचारलं, ताई बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानांची, तू मुस्लिम मी हिंदू, पण तू माझ्या घरात आसरा का मागितला? भीती नाही का वाटली तुला? त्यावेळी ती तरुणी म्हणाली, आणि रात्री 12-12:30 वाजता मी रस्त्याने पळता मुंबईच्या एका गलीत होती, गलीच्या एका बोळीत होती. बोळीचा तुझ्या घरासमोर मला उशीर दिसला, तशी फक्त उडवून दारासमोर आली. पण दार तोडवून आधी तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मी आज डोकावून बघितलं. तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मी आज डोकावून बघितलं, मला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला आणि मगच मी नाव उघडलं. कारण की तिला माहिती होतं, ज्या घरात शिवाजींचा फोटो त्या घरात कुणाच्याही आबरूला धोका नाही. 350 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जनतेच्या मनात आहे ना, ते मी एकाला विचारलं, काय व्हायचं तुला? त्या वक्ती तो म्हणाला, ज्या क्षेत्रात आणि ज्या प्रांतात जाईल ना तिथला शिवाजी माहिती आहे मला. आता मी त्याला विचारलं, कसं रे बाबा? त्यावेळी तो म्हणाला, शिवाजी म्हणजे नेतृत्व नाही, शिवाजी म्हणजे कर्तृत्व नाही, तर शिवाजी हे सर्वोच्च माझा परिवार आहे. मला काय व्हायचं तर ज्या क्षेत्रात आणि ज्या प्रांतात जाईल ना तिथला शिवाजी व्हायचंय, म्हणजे सर्वोच्च व्हायचंय. आजच्या कार्यक्रमापासून मी सगळ्यांना एवढं सांगू इच्छितो, काय व्हायचं असेल ना तर शिवाजी व्हा. शेती खातात, शेतीचा शिवाजी व्हा. पोलीस खातात, पोलीस खात्याचा शिवाजी व्हा. जिकडे जाणार तिकडे शिवाजी व्हा. बस. आजकालच्या तरुण स्वतःला शिवभक्त समजून घेतात आणि आपल्या नावापुढे आत्मीयतेने शिवभक्त लावतात. आहे का त्यांच्या पात्रता? माझ्या राजाला छत्रपती शिवाजी महाराजांना, संभाजी महाराजांना काहीच व्यसन नव्हतं. आणि आता या महाराष्ट्रात बोटावर मोठे इतके बोर आहेत की त्यांना व्यसन नाहीये, बाकी सगळे व्यसनाधीन झालेले आहेत. आजच्या माझ्या तरुणी सगळ्या फॅशन मध्ये गुंतलेल्या आहेत. काय चालू आहे? जर स्वतःला शिवभक्त समजून घ्यायचं असेल ना तर आज या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर एकच शपथ घ्या. बस एकच शपथ की महाराज
मी तुमचा एक गुण अंगीकारेल, एक गुण बस. हीच या राजाला कोणी श्रद्धांजली अर्पण केली, हीच हात मुद्रा केला, हे आपल्याला लक्षात येईल. बराच वेळ झालेला आहे. खरं बोलायला गेलं की बरं वाटत नाही, बरं बोलायला गेलं की खरं वाटत नाही. त्यामुळे बराच वेळा खरं होण्याची शक्यता असते. मी पण तुमच्या विद्यार्थी दशेतून गेलेलो आहोत. मला पण माहिती आहे आपण जर आपल्याला एखाद्याचं भाषण आवडलं नाही तर काय करतो. म्हणून तुमच्या काय वाजवायच्या आधी मी कोणतो आयोजकांनी मला ही दोन शब्द बोलण्याची संधी दिली आणि तुम्ही शांततेत ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांच्या मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थांबतो.